नमस्कार मित्रांनो, मी समीर सावंत माझ्या मी थोडा मार्कर यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आहे। तर मित्रांनो, सकाळच्या वाजल्या 6:30 आणि मी इकडे व्हिडिओ शूट करूच्यासाठी येला आहे। एक रील शूट करूची आमक आणि व्हॉइस ओव्हर पण दिवचा असा। तर मित्रांनो, आज असा एप्रिल फुल म्हणजे 1 एप्रिल 2024। तर बरेच जण एप्रिल फुल बनवतले, मी पण कोणाक बनव काय नको रावण देत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिक्स कंटेंट बघतलो। म्हणजे शिगमोत्सवात बऱ्याच ठिकाणी मला गावांक ना, काही ठिकाणी गेलंय पण काही ठिकाणी शूट करू पण गावांक ना, थोडंसं कार्यक्रम लेट असल्यामुळे। आणि हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मिक्स कंटेंट असतो। म्हणजे वेगवेगळ्या गावातले वेगवेगळे उत्सव जे माझ्या मित्रपरिवारान माझे सबस्क्रायबर फॅमिलीन तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवल्यात। तर ह्या सगळ्या तुमका आजच्या व्हिडिओमध्ये बघू। तर काय असा व्हिडिओमध्ये तर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा आणि व्हिडिओच्या शेवटी तुमका भेटतंय। मित्रांनो, बांध्या दिलंय भाडा घेऊन गडगडताना आणि गडगडना तर नाही पण लगता जबरदस्त पाऊस येऊचो असा। कारण संध्याकाळपासून वातावरण तसा होता पावसाचा। रातिवड्यात मित्रांनो पाऊस असाच नक्की 100%। कारण विजे पण कडकडतहत लखलखाट चालू असा। आणि आता मी बरोबर मंदिराच्या परिसरात होतोय। यंदा खूप वर्षांनी 12च उत्सव झालेलो मोरगावचो। तर मित्रांनो, आता मी बरोबर असं कळण्यामध्ये ॲक्च्युली मोरगावमध्ये गेलं शूट करू ह्योच कार्यक्रम, पण माका माहीत नसला की कळण्यात पण असं सेम कार्यक्रम होता।
मित्रांनो बघा ग्रामपंचायत कळण्यामध्ये आहे मी सध्या आणि वाजलेत रात्रीचे 12:15. आता जात आहे घराक.
Happy birthday to you. Happy birthday dear Vitova. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए। तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू। Happy birthday to you. Happy birthday to you. पार्टी दी। Happy birthday to you. Happy birthday to you. काप जगा दे मरे थोडंसं पाकिट आडला ते दिया मरे लागी रहा मी बंद कर तुला टर्न ना रे कॅमेरा जाय ना एका पावटी। मित्रांनो हो तो संपूर्ण व्हिडिओ बरेच व्हिडिओ यामध्ये असतात बऱ्याच गावची परंपरा। तर विर्डी गावचा चोरोत्सव, त्याच्यानंतर मोरगाव गावचा बनाटे म्हणजे आगीचो खेळ, त्याच्यानंतर कळणे गावचा बनाटे खेळ तो मका येता शूट करू गावलो। ॲक्च्युली मी त्या दिवशी गेलेलो आहे मोरगावचा तो कार्यक्रम शूट करू, पण लेट असल्यामुळे सकाळी भाडी पण असल्यामुळे तो पण कार्यक्रम मका शूट करून गावा। त्याच्यानंतर आपल्या गावातल्या पोरग्यांनी रंगमंचमी साजरी केलेली, माका त्या कार्यक्रमात जाग गाव माझी तब्येत बरी नसल्यामुळे। आणि मित्रांनो मी तिसऱ्या दिवशी गड्यान गेलेलो आहे, तर तिसऱ्या दिवशी पण थोडासा शूट केलं आहे, कारण दुसऱ्या दिवशी आपण मोठो ब्लॉग बनवलो तो मित्रांनो नक्की जाऊन बघा। आणि त्या कार्यक्रमात येत असतात तर मित्रांनो कृपया करून मित्रांनो व्हिडिओ वगैरे काढूचो, फोटो वगैरे काढूचो प्रयत्न करू नकोत। आणि मी पण तसं करूक नाही, बघितल्यात तुम्ही व्हिडिओमध्ये जास्त आपण काय दाखवतच नाही हा। पण या कार्यक्रमाचा अनुभव तुमका घेऊचो आहात तर इकडे शाळेमध्ये तुमका येऊचा लागतला। आणि मी काल पण एक मस्तपैकी इंटरव्ह्यू बघितले, कोकण गोवन वार्ता लाईव्ह असं काहीतरी होता चॅनलचं नाव, मग गावला तर मग डिस्क्रिप्शनमध्ये देईन। त्यांच्याने पण त्या कार्यक्रमाचं सुंदर कव्हर केलं आणि मस्त कार्यक्रमाची माहिती वगैरे दिली। आणि
आणि आपलं एक उसप गावचं सबस्क्रायबर आहात तर आदित्य धुरी, तर त्यांनी पण आपल्याकडे येईल थोडासा रोमाट पाठवला शूट करून. तर यावर्षी जास्त काही शूट करूकच गाग ना, भाडी पण होती तशीच आणि दिवसभरात भाडी असल्यामुळे बरेच कार्यक्रम दुपारनंतर सुरू जातात आणि जेव्हा जेव्हा शक्य झाला तेव्हा मी शूट केले बरेच गोजरे गावचो गाडोत्सव, त्याच्यानंतर शाळातले कडे, त्याच्यानंतर अजून काही बरेच व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती इल्ले असं माझा आता हात वळटा. पावसाळा पण लवकर येता कसं दिसता, कारण त्या दिवशी मोरगावात असतानाच लाईट वगैरे गेलेली आणि सावंतवाडीमध्ये पाऊस पडलेलो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी इकडे मेढ्या परिसरात आमच्या पाऊस पडलो, तेरवण मेढ्यापर्यंत. तर मित्रांनो, हो व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब करा, बाजूची बेल ऐकून म्हणजे नवीन व्हिडिओ टाकते त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर मिळते. चला तर मी भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.